घडलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मी प्रथम ज्या समाजकंटकाने हल्ला केला त्या हल्लेखोरांचा मातंग समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि मी सांगतो की आज काल 9 तारखेचा सांगली येथे जो भव्य मोर्चा झाला उपवर्गीकरणाच्या समर्थनात आणि त्या मोर्चाचं राग मनात धरून आज सकाळी 11च्या सुमारास आटपाडी येथे आमचे चळवळीचे मित्र संतोषजी हेगडे साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला करायला त्यांच्या घरात बसून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। अशा या समाजकंटकांना तात्काळ शासन झालं पाहिजे आणि तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्या PI यांना मी विनंती करतो की तात्काळ त्यांना अटक करून त्यांच्यावर रीतसर कायदेशीर जी काय कलमं असतील ती तात्काळ दाखल करण्यात यावी आणि संतोष हेगडे यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या संरक्षण देण्याचं काम या येथील प्रशासनानं केलं पाहिजे ही विनंती करतो। आणि परत एकदा मी ज्या समाजकंटकांनी जातीय द्वेष निर्माण करून जो हल्ला केलेला आहे त्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मी येथील आटपाडी येथील PI यांना विनंती करतो की तात्काळ अशा या आरोपींना अटक करावी। आज सकाळी 11 वाजता आमचे चळवळीतील मित्र माननीय संतोष हेगडे हे आटपाडी येथे त्यांच्या घरी असताना काही समाजकंटकांनी त्यांच्या घरामध्ये घुसून संतोष हेगडे यांची पत्नी आई मुलं असताना त्या ठिकाणी त्यांच्यावरती भ्याड हल्ला केला, त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली। या संपूर्ण घटनेचा मी सांगली जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं प्रथमतः जाहीर निषेध करतो। अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचण्याची गरज आहे। विचारांची लढाई ही विचारानं लढली पाहिजे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या सर्व घटकांना इथल्या प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, आपली भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे। परंतु काही माथे फिरू ज्यांना चळवळीतलं गमक माहीत नाही, संविधानाच्या पहिल्या पानावरती काय लिहिलंय हे माहीत नाही, अशी टवाळखोर मंडळी एखादा चळवळीतला कार्यकर्ता लढत असेल, तो त्याच्या समाजाची भूमिका मांडत असेल, त्याचं दुखणं काय आहे हे जर तो समाजापुढे मांडत असेल, तो कोणाला तरी जाब विचारत असेल, तो जेवला नाही तो भुकेलेला आहे तो व्यक्त होत असेल, तर अशी काही मंडळी असतात जी त्या ठिकाणी घोडाघाट घालण्याचं काम करत असतात आणि हे अतिशय भयानक चित्र आहे। या घटनेचा करावा तितका जाहीर निषेध आम्ही करतो आणि संतोष भाऊ आपल्याला शब्द देतो की वार्ता कळाल्या आम्ही संबंध महाराष्ट्रातील आमच्या मातंग समाजाचे जे प्रमुख मंडळी आहेत त्यांच्या कानावरती घातलंय आणि प्रत्येकाने सांगली जिल्ह्याचे जे SP आहेत, इथले DYSP आहेत, इथले PI आहेत यांना तातडीनं ती FIR दाखल करून घेण्याचं सूचना दिलेल्या आहेत। संपूर्ण मातंग समाज आपल्या सोबत आहे आणि या निमित्तानं मी पोलीस प्रशासनाला सांगतोय की संतोष हेगडे हा लढणारा चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि त्याच्या केसाला जर धक्का लागला तर याद राखा इथून पुढे गाठ आमची अशी असेल। मी प्रशासनाला विनंती करतोय की संतोष हेगडे व त्यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी तात्काळ बंदोबस्त देण्यात यावा आणि वेळीच या समाजकंटकांचा आपण त्या ठिकाणी बंदोबस्त करावा। आज आटपाडी या ठिकाणी फुलेशाह आंबेडकरी चळवळीतील झुंजार कर्तव्यदक्ष असे कार्यकर्ते संतोषजी हेगडे BSPचे तालुका अध्यक्ष यांना मारहाण झालेली जी घटना मला दुपारी आज 3 वाजता कळाली। मी मंगळवेढा येथे काही कार्यक्रमानिमित्त गेलेलो असताना मला त्या ठिकाणी सांगलीहून काही फोन आले की आटपाडीमध्ये अशी घटना घडलेली आहे। या घटनेची सविस्तर माहिती मी आल्यानंतर या ठिकाणी आता 6 वाजता आटपाडीत पोहोचल्यानंतर मला कळालं की या ठिकाणी संतोष हेगडेंना काही आंबेडकरी चळवळीतील सहकारी मित्रांनी त्यांच्या घरी घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रथमतः
की अशी जर घटना घडली असेल तर या घटनेचा प्रथमतः मी निषेध करतो. कारण